नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार असणारे श्री नरसिंह सरस्वती यांचा अवतार, तसेच त्यांची जन्मकथा, तसेच नरसिंह सरस्वतींचे कार्य, तसेच ते औदुंबरतळी निवास का करतात, त्यांची अवतार समाप्ती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्री दत्तगुरू गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा अनंत कालाचा, अनंत भावाचा, अनंत जीवाचा कनवाळू अवतार आहे. नाश कल्पातनिही असेना असा हा अवतार आहे. नाना अवतार होऊन या गेले, दत्तत्व संचले जैसे तैसे, अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज वर्णन करतात. हा अवतार भोगमोक्ष सुखप्रद आहे. श्रीपाद श्री वल्लभ हा श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार. कलो श्रीपाद श्री वल्लभ अशी या अवताराची ख्याती आहे. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. श्री नरसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्री नरसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार कालशके 1300 ते 1380 म्हणजेच इसवी सन 1378 ते 1458 असा आहे. श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि परमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नरसिंह सरस्वती. श्री गुरुचरित्रात अध्याय 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आले आहे. श्री नरसिंह सरस्वती संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती इसवी सन 1378 ते 1449 हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्री वल्लभ हे ब्रह्मचारी होते व नरसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथांमध्ये नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवन कार्याचे आणि लीलांचे वर्णन आलेले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला जातो. नरसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा प्रसार मोठा झाला. आता आपण गुरुचरित्रातील एक कथा जाणून घेऊया. नरसिंह सरस्वतींनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशी 7 वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचवले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला निघाले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नरसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्ण पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्षे राहिले. त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन दुसरा यांनी त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. नरसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले.
संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते: माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नरसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतीच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. नरसिंह सरस्वती इसवी सन 1388 ते 1421 या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी इसवी सन 1421, इसवी सन 1422 ते 1434 या काळात नरसोबा वाडे व इसवी सन 1435 ते 1458 या काळात गाणगापूर येथे राहिले. गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायांचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नरसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्र नायक आहेत. गुरुचरित्राच्या 11 ते 51व्या या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आलेले आहे. नरसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नरसिंह सरस्वती यांनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले. आता आपण पाहूया त्यांची अवतार समाप्ती. प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नरसिंह सरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा अमरचा संगम हा गंगा यमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा. सत्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल अशी अभयवाणी देऊन ते महाप्रस्थानात सिद्ध झाले. श्री सद्गुरू नरसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन तयार करण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरुदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्याने सुखधामी गेल्यानंतर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आले. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून चालू झाली होती त्या काळात श्री नरसिंह सरस्वतींचे जीवन कार्य पथप्रदर्शक, प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारी ठरले. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील. या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भावपूर्वक कोटी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.